हिंदू समाज संघटित झाला तरच देश बलशाही होऊ शकतो. धर्मरक्षणासाठी राष्ट्रभावना जागृत करण्याच्या उद्देशाने सर्वांनी एकत्र येणे आजची गरज आहे, असे प्रतिपादन परमपूज्य कणकेश्वर देवी यांनी केले. त्या गुरुवार 5 फेब्रुवारी रोजी श्री संत नरसिंग महाराज मंदिराच्या पटांगणात आयोजित विराट हिंदू संमेलनात बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कणकेश्वर देवी होत्या, तर प्रमुख वक्ते म्हणून प्राध्यापक विवेक बिडवई उपस्थित होते. यावेळी अकोला जिल्हा संचालक ॲडव्होकेट मोहनराव आसरकर, डॉक्टर सुहास कुलट, हबप अशोक महाराज जायले आणि चरण सिंग ठाकूर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते श्रीराम व भारतमातेच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन करण्यात आले. कणकेश्वर देवी यांनी घराघरात चांगले संस्कार निर्माण होण्याची गरज व्यक्त करत समाज, धर्म व राष्ट्र एकत्र येण्यासाठी कुटुंब संस्कार महत्त्वाचे असल्याचे सांगितले. प्राध्यापक बिडवई यांनी परिवर्तनातून माध्यमातून कुटुंब प्रबोधन, पर्यावरण, स्वावलंबी जीवनशैली, नागरिक कर्तव्य आणि सामाजिक समरसता याद्वारे समाज परिवर्तन शक्य असल्याचा विश्वास व्यक्त केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक हरीश ढवळे यांनी केले, तर दीपक तळोकार यांनी गीत सादर केले. संमेलनास अकोट शहरातील हिंदू समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेवटी आरती व प्रसाद वितरणाने कार्यक्रमाची सांगता झाली. अजिंक्य भारत न्यूज करिता देवानंद खिरकर, अकोट तालुका प्रतिनिधी. जो कि ये सारी बातें ऐसी है, वैसे देखा जाए तो हम सभी के जीवन का ये आधार है, हमारे अस्तित्व का आधार है हमारा परिवार। पूरी दुनिया की थकान, जैसे आप घर में जाओ तो दुनिया भर की थकान घर के अंदर समाप्त हो जाएगी, लेकिन घर में ही सब थकान लगेगी तो पूरी दुनिया में कहीं पर भी नहीं मिट पाएगी। जो संतान से थक गए, जो माँ बाप से थक गए, जो पति से थक गए, जो पत्नी से थक गए, जो परिवार से थक गए, उसके लिए विश्व में कोई जगह नहीं है कि जहां जाकर आप अपनी थकान को मिटाओ। तो ये सारी बातें हमारे अस्तित्व के आधार रूप है, लेकिन बड़े आश्चर्य की बात यह है कि कुछ वर्षों में 25, 50, 100 वर्ष बीतने पर